आताची महत्त्वाची बातमी। तुळजापूर तालुक्यामधील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। गाडीच्या काचा दगडाने फोडून आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हा हल्ला करण्यात आला। तर माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का असा सवाल उरण तालुक्यातील पागोटे गावच्या सरपंचांनी पोलिसांना केलाय। गावात धुडगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट आहेत असं सरपंच कुणाल पाटील यांनी म्हटलंय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरण ताजं असतानाच आता धाराशिवमधील सरपंचावर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आलाय। तर तिथे उरणमध्ये गावगुंडांच्या दहशतीमुळे सरपंचासह पागोटे गाववाले घाबरले। जवळगाव मेसाई गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री काही गुंडांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या गाडीच्या काचा दगडाने फोडण्यात आल्या। घटनेमुळे तुळजापूर तालुका आणि गावात दहशतीचं वातावरण आहे। या हल्ल्यानंतर सरपंच नामदेव निकम यांचे कुटुंबीय प्रचंड धास्तावले। प्राथमिक तपासामध्ये हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे। नामदेव निकम हे गुरुवारी रात्री पारुळ गावातून आपल्या कारने जवळगाव मेसाई गावाकडे परतत होते। त्यावेळी बाईक स्वारांनी निकम यांच्या गाडीच्या काचा फोडून हल्ला केला। काम चालू आहे सरपंच साहेब, जरा दम का। मला त्यांच्यावर काही विश्वास नव्हता म्हणून म्हणलं कुठं काम चालू आहे। मी बघायला गेलो, बघायला गेल्यानंतर ते काम तिथं ऍक्च्युली चालू होतं। तिथनं महागारी येताना आमच्या इथं वड्याच्या वर आल्यानंतर माझ्यावर हल्ला केला। पहिल्यांदा गाडी कुठली होती? 2 टू व्हीलर होते, असे 2 बाउन्सर सारखे असे माझ्या गाडीत होतं 4 व्हीलर। बाईकवरील गुंडांनी निकम यांच्या कारच्या काचांवर अंडी फेकली। त्यानंतर त्यांच्या कारमध्ये पेट्रोल टाकण्यात आल्याचं निकम यांनी म्हटलंय। पहिल्यांदा हिकडनं डाव्या साईडने एक जण आला, उजव्या साईडने एक जण आला, हॉर्न वाजवतात। ब्रेक टच केल्यानंतर एक जण दोघं बी पुढे आली आणि फटाफटा अंडी मारली। पहिल्यांदा ह्याला सांगितलं की बाबा तू ह्या साईडला बस, मी गाडी चालवतो। मी गाडी चालवायला बसलो, महागारीच्याने लगेच डाव्या साईडचा काच फोडल्यानंतर असे कोंडमच्या पाकिटात पेट्रोल भरलेलं होतं। पेट्रोल भरलेलं आणि पेट्रोल अंगावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला। तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ल्यातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का असा सवाल उरण तालुक्यातील पागोटे गावच्या सरपंचानं पोलिसांना केलाय। गावात धुडगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट असल्याचा आरोप सरपंच कुणाल पाटील यांनी केला आहे। गावगुंड आणि बाहेरील गुंडांनी माझ्यावर हल्ला केला होता। आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांना अटक होत नाही। याला जबाबदार कोण? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीव घेणे आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातल्या कुणाल पाटील मी माझ्यावर माझी वाट पाहत आहात का? तर उरणच्या पागोटे गावातील सरपंचावर हल्ला झाला। जितेंद्र पाटलांचा कुणाल पाटलांनी 2022ला पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव केला। कुणाल पाटलांनी जितेंद्र पाटलांचा 350 मतांनी पराभव केला। कुणाल पाटलांना विकास कामं मिळाली त्याचा रागही जितेंद्र पाटील यांच्या मनात होता। जितेंद्र पाटील हे भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभवाचा राग मनात ठेवत मारहाण केल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केला आहे। 2 महिन्यांपूर्वी सरपंच कुणाल पाटलांच्या कार्यालयामध्ये जात काही गावगुंडांनी मारहाण केली। सीसीटीव्ही पाहून जास्त मारहाण न करता आरोपी कार्यालयामधून पसार झाले होते। मारहाणीनंतर सरपंच कुणाल पाटलांनी उरण पोलिसात तक्रार देखील दाखल केली। मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला। कुणाल पाटील यांनी महेश पंडित, जितेंद्र पाटील, सनी मेघदूत, कैकाडी यांच्या विरोधात याचिका दाखल केली। कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल 2 महिन्यानंतर उरण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।